सन 1707 हे वर्ष साधारण नव्हतं, कारण याच वर्षी मोगल बादशाह औरंगजेब जवळजवळ 25 वर्ष पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांशी लढून निराशेत मरून गेला. 1681 साली दख्खन जिंकण्याच्या स्वप्नाने आलेला औरंगजेब 1707 साली महाराष्ट्राच्याच मातीत गाडला जातो. यामागचं कारण म्हणजे शंभूराजांच्या मृत्यूनंतर हा महाराष्ट्र औरंगजेबाविरुद्ध पेटून उठतो. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्याबरोबर मराठी स्वराज्यावरील हे बलाढ्य संकट परतवून लावतात आणि औरंगजेबाबरोबर एका कालखंडाची समाप्ती होती. पण याच वर्षी अजून एक मोठी घटना महाराष्ट्रात घडते, ती म्हणजे छत्रपती शिवरायांची सून महाराणी ताराबाई आणि शिवरायांचे नातू शाहू महाराज एकमेकांसमोर युद्धाला उभे राहतात. ऊन वारा पावसाची तमा न बाळगता असंख्य संकटांना झेलून शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केले. त्याच स्वराज्याचे 2 तुकडे होतात. पुढे स्वराज्याचे झालेले हे 2 तुकडे पुन्हा कधीच जुळून येत नाही. आज आपण व्हिडिओमध्ये या लढाईमुळे स्वराज्याचे 2 तुकडे कसे झाले ते पाहणार आहोत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीसाठी हपापलेली त्याची मुलं दिल्लीच्या रोखाने निघाली. दिल्लीत गेल्यावर यांच्यात गादीसाठी संघर्ष झाला आणि 14 मार्च 1707 आझमशहा मुघलांचा पुढचा बादशाह झाला. या आझमशहाचा जुल्फिकार खान हा वजीर होता. औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला जुल्फिकार खान हा चांगला शहाणा होता. त्याने आझमशहाला सांगितले की संभाजी महाराजांचा पुत्र शाहू आपल्या कैदेत आहे. ही ती वेळ आहे त्याला सोडून द्यायची, कारण त्यामुळे मराठ्यांच्यात दुफळी माजेल. आपण गेली कित्येक वर्ष यांच्याशी लढतोय. आता हा लढा असा चालू ठेवून मुघलांना परवडणारा नाही. त्यामुळे शाहूला कैदेतून मुक्त करावे. यानंतर बादशाह आझमशहाने बुराणपूर येथे काही अटींवर शाहूंची सुटका केली. महाराष्ट्रात परतल्यानंतर शाहूंना सर्वात महत्त्वाचं कार्य करायचं होतं, ते म्हणजे स्वराज्यातील लोक आपल्याकडे वळवून घेणे. त्यामुळे त्यांनी सर्व मराठा सरदारांना पत्रे लिहून कळवले की मी स्वराज्याचा खरा वारसदार, शिवाजी महाराजांचा नातू, संभाजी महाराजांचा पुत्र आहे. त्यामुळे तुम्ही मला येऊन मिळावे. यानंतर स्वराज्यातील अनेक मराठा सरदार शाहूंना येऊन मिळाले. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. महाराणी ताराबाईंना हे मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी असं जाहीर केलं की थोरल्या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य संभाजी महाराजांबरोबर संपले. नंतर राजारामांनी हे राज्य निर्माण केले. त्यामुळे आपला मुलगा दुसरा शिवाजी हाच खरा स्वराज्याचा वारसदार आहे. ताराबाईंच्या बाजूने सुद्धा अनेक लोक होते. त्यामुळे त्यांचा पक्षही मजबूत होता. सेनापती धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, शंकराजी नारायण, खंडो बल्लाळ, रामचंद्रपंत अमात्य, सिदोजी घोरपडे असे अनेक पराक्रमी सरदार ताराबाईंच्या सोबत होते. पण यातील अनेक सरदारांशी ताराबाईंची नीट बनत नव्हते. त्यामुळे कुठेतरी या लोकांचा विश्वास वाटत नव्हता. यापुढेही ताराबाईंनी आपल्या सरदारांना शाहूंशी संधान बांधल्यास मुलाहिजा होणार नाही अशा कडक भाषेत पत्रे लिहिली होती. शिवाय त्यांनी आपल्या सरदारांना आपला पुत्र शिवाजी यांच्याशी निष्ठेने वागू अशा शपथा व्हायला सांगितल्या होत्या. या सर्व प्रकारामुळे त्यांच्या सरदारांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं. ताराबाईंचा स्वभाव हा हट्टी, कडक असा होता. याउलट शाहू हे शांत, संयमी असल्यामुळे लोकांना ताराबाईंपेक्षा शाहूंकडे काम करणं चांगलं वाटू लागलं होतं. या सर्व गोष्टींनंतर आता वेळ होती प्रत्यक्ष लढण्याची आणि लढाईचा प्रसंग आलाच. पुण्याजवळील खेड येथे ऑक्टोबर 1707 शाहूराजे भीमा नदीच्या काठावर छावणी करून होते. त्यांच्यासमोरच त्यांच्याशी लढायला ताराबाईंचे सैन्य धनाजी जाधवांच्या बरोबर नदीच्या अलीकडील तीरावर छावणी टाकून होते. शाहूंच्या सैन्याच्या तुलनेत ताराबाईंचे सैन्य मजबूत होते. त्यामुळे ताराबाईंपुढे शाहूंचं टिकणं अगदी कठीण होतं. पण बाळाजी विश्वनाथांनी 11 ऑक्टोबर 1707 दिवशी हस्तक्षेप करून महत्त्वाच्या घडामोडी घडवल्या आणि पुढचा इतिहास बदलून गेला. नक्की असे काय घडले त्या दिवशी? बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा संदेश सेनापती धनाजी जाधवांच्या राहोटीत घेऊन गेले. त्यावेळी धनाजी जाधव, बाळाजी विश्वनाथ आणि खंडो बल्लाळ यांच्यात खूप वेळ चर्चा झाली. शेवटी बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराज हेच स्वराज्याचे खरे वारसदार असून स्वराज्यावर त्यांचाच खरा हक्क आहे हे म्हणणे धनाजी जाधव आणि खंडो बल्लाळांना पटवून देण्यात सफल झाले. ही गोष्ट त्या रात्री अगदी गुप्त ठेवण्यात आली. दुसरा दिवस उजडला. तो दिवस होता प्रत्यक्ष युद्धाचा. तो दिवस होता 12 ऑक्टोबर 1707. सकाळी सकाळी लढाईला तोंड फुटले. युद्ध रंगात आले. पण ऐनवेळी ताराबाईंच्या पक्षातील धनाजी जाधवांनी आपली बाजू बदलली. यामुळे ताराबाईंचे सैन्य गोंधळले.
त्यामुळे शाहूंचे सैन्य ताराबाईंच्या सैन्यावर तुटून पडले आणि त्यांनी पुढच्या सैन्याचा पराभव केला. लढाईनंतर ताराबाईंच्या पक्षातील खंडेराव दाभाडे यांना शाहूंच्या सैन्यानं कैद केलं. चिटणीसाने या लढाईचे वर्णन केलं आहे. महाराज लढाई सिद्ध झाली. धनाजी जाधव आणि प्रतिनिधी चाल करून आले. परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर यांनी घोडे चालवून लढाई केली. महाराजांनी चालवून घेतली. प्रतिनिधी वगैरेंचा मोड होऊन पळून गेले. त्यांचे 10-5 हजार स्वार सापडले. सेनापतींनी आपले विचारातील सर्वांस घेऊन घोड्यावरून उतरून मुजरे केले. महाराजांनी खेडच्या मैदानी मुक्काम केला. लोकांनी कामे केली म्हणून त्यास बहुमान बक्षिसे दिली. दुसऱ्या दिवशी सेनापतींच्या भेटी सन्माने करून झाली. सुमुहूर्तावर सेनापतीपदाची वस्त्रे व बहुमान दिला. खंडोबल्लाळ यासही चिटणीसी वस्त्रे दिली. ताराबाईंच्या युद्धात खूप मोठा पराभव झाला. याचे कारण असणारे सेनापती धनाजी जाधव दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांचे सेनापती झाले. यानंतर लगेचच शाहूंनी पुणे शहर ताब्यात घेऊन रोहिड्याच्या किल्ल्यावर हल्ला केला. शंकराजी नारायण हे त्यावेळी रोहिड्याचे किल्लेदार होते. त्यांना आपण शाहूंचा विरोध केल्याचा पश्चाताप झाला. पण त्याच वेळी त्यांना ताराबाईंनाही दगा देता येत नव्हता, म्हणून शेवटी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या ताब्यात असलेले किल्ले रोहिडा, राजगड, सिंहगड, तोरणा शाहूंच्या ताब्यात आले. नंतर शाहूंनी साताराचा किल्ला जिंकून 1 जानेवारी 1708 रोजी साताऱ्यात प्रवेश केला. 12 जानेवारी 1708 रोजी शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले आणि सातारा ही छत्रपती शाहू महाराजांची राजधानी झाली. यानंतर शाहूंनी पन्हाळा, कोल्हापूरवर देखील चाल केली आणि दक्षिणेचा प्रदेश आपल्याकडे घेतला. यामुळे ताराबाईंना माघार घ्यावी लागली. पण शाहूंच्या सरदारांतील मतभेदांमुळे शाहूंना पुन्हा साताऱ्यापर्यंत माघार घ्यावी लागली. ही संधी दिसताच ताराबाईंनी पुन्हा पन्हाळगड, विशाळगड आणि कोल्हापूर पुन्हा ताब्यात घेतले. या काळात शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यात सतत एकमेकांविरोधात चकमकी होऊ लागल्या. पण नंतर शाहूंनी आणि ताराबाई यांनी एकमेकांविरोधातले हल्ले थांबवले. ताराबाईंनी पुढे कोल्हापूरला आपली राजधानी बनवली. दोघांमधील हेच वातावरण 1731 पर्यंत असंच राहिलं. 1731 रोजी वाराणेचा तह झाला. नंतर शिवरायांचे हे स्वराज्य कायमचे कोल्हापूर आणि सातारा या 2 राज्यात विभागले गेले आणि स्वराज्याचे 2 तुकडे झाले.